नमस्कार मंडळी. आजची अमावस्येची रात्र सामान्य नाही. विश्व काही निवडक लोकांना गुप्त संकेत देत आहे आणि हे संकेत ज्यांना समजतील त्यांचं आयुष्य पुढच्या 24 तासात पूर्ण बदलू शकतं. काही लोकांना अचानक विचित्र स्वप्न पडतील, काहींना देवाचा संकेत मिळेल, तर काहींच्या आयुष्यात अचानक असा बदल सुरू होईल ज्यांनी त्यांनी कल्पनाही केली नसेल. पण मंडळी, आज रात्री एक चूक केली तर मोठी संधी हातातून जाऊ शकते. म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण पुढे मी तुम्हाला एक सांगणार आहे. आज रात्री कोणता संकेत मिळू शकतो, कोणापासून सावध राहायचं आणि अमावस्येच्या रात्री कोणता उपाय तुमचं नशीब बदलू शकतो. मंडळी, अमावस्या ही फक्त एक तिथी नाही, तर ती एक अशी रात्र मानली जाते ज्या रात्री विश्वातील ऊर्जा पूर्णपणे बदलत असते. या रात्री आकाशात चंद्र दिसत नाही आणि म्हणूनच अनेक लोक या रात्रीला रहस्यमय आणि गूढ मानतात. पुराणांमध्ये असं सांगितलं जातं की अमावस्याच्या रात्री मनातील विचार, भावना आणि ऊर्जा खूप वेगाने प्रभाव टाकतात. म्हणून या रात्री काही लोकांना विचित्र स्वप्न पडतात, काहींना अचानक भीती वाटते, तर काही लोकांना देवाने किंवा विश्वाचे संकेत मिळतात. मंडळी, आजची रात्र विशेष त्यासाठी महत्त्वाची आहे ज्यांनी आयुष्यात सतत अडथळे येत आहेत. जर काम होतं थांबत असेल, पैसा टिकत नसेल, घरात शांतता नसल्यासारखं वाटत असेल किंवा मन सतत अस्तव्यस्त राहत असेल, तर समजा विश्व तुम्हाला काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करत आहे. असं मानलं जातं की अमावस्येच्या रात्री नकारात्मक ऊर्जा जास्त सक्रिय असते, पण त्याच वेळी सकारात्मक शक्ती खूप शक्तिशाली असते. म्हणून या रात्री मन शांत ठेवणं खूप महत्त्वाचं आहे. मंडळी, काही लोक या रात्री देवाचं नाव घेतात, तर काही लोक दिवा लावून शांतपणे प्रार्थना करतात, कारण असं मानलं जातं की आजच्या रात्री केलेली प्रार्थना थेट विश्वापर्यंत पोहोचते. विशेष म्हणजे आज रात्री जर तुम्हाला सतत एक विचार येत असेल, एखादी जुनी व्यक्ती आठवणत येत असेल किंवा अचानक मनात सकारात्मक ऊर्जा जाणवत असेल, तर हे साधे योगायोग नाहीत. हे संकेत असू शकतात की तुमच्या आयुष्यात काहीतरी मोठं बदलायला सुरुवात झाली आहे. पण मंडळी, आजची रात्र एक गोष्ट नक्की लक्षात ठेवा. कोणाशीही वाद घालू नका, राग करू नका आणि शक्य तितकं शांत राहा, कारण आजची रात्र तुमच्या मानसिक ऊर्जेवर खूप प्रभाव टाकू शकते. या व्हिडिओमध्ये पुढे मी तुम्हाला सांगणार आहे आज अमावस्याच्या रात्री विश्व कोणते गुपित संकेत देऊ शकतं, जे फक्त नशीबवान लोकांना समजतात. मंडळी, विश्व प्रत्येक माणसाशी काही ना काही प्रकारे संवाद साधत असत, पण समस्या अशी आहे की बहुतेक लोक त्या संकेत मिळू शकतात, ते त्यांच्या आयुष्यात दिशा बदलू शकतात. मंडळी, हे संकेत नेहमी मोठेच असतील असं नाही. कधी कधी खूप छोट्या गोष्टीतून विश्व आपल्याला इशारा देत असतो. सतत एकच आकडा दिसणे, एखादी व्यक्तीची अचानक आठवण येणे, रात्री विचित्र स्वप्न पडणे किंवा अचानक मन खूप अस्तव्यस्त होणे, हे संकेत दुर्लक्ष करू नका. तुम्हाला पाणी दिसत असेल, मंदिर दिसत असेल, दिवा किंवा प्रकाश दिसत असेल किंवा काळं आकाश चंद्राशी संबंधित स्वप्न पडत असेल, तर हे मोठ्या बदलाचे संकेत मानले जातात. काही मित्रांना आज रात्री अचानक जुनी व्यक्ती संपर्क करू शकते, तर काही लोकांना एखादा गुप्त मेसेज, फोन कॉल किंवा अचानक एखादी बातमी मिळू शकते. विश्व कधी माणसाला आधीच इशारा देत असतं, फक्त तो समजून घेणं गरजेचं असतं. आणखीन एक महत्त्वाची गोष्ट, जर आजच्या रात्री तुमचं मन अचानक शांत होत असेल, सकारात्मक विचार वाढत असतील किंवा देवाचं नाव सतत आठवण येत असेल, तर समजा तुमच्यावरची नकारात्मक ऊर्जा कमी होऊ लागली आहे. मंडळी, काही वेळा नशीब बदलण्याआधी विश्व माणसाला संकेत देत असतं, जेणेकरून तो मानसिकदृष्ट्या तयार होईल. म्हणून आजच्या रात्री मन शांत ठेवा, नकारात्मक लोकांपासून दूर राहा आणि स्वतःच्या मनाचा आवाज ऐका, कारण तुमच्या आयुष्यात काहीतरी मोठं घडण्याची सुरुवात असू शकते. आणि या व्हिडिओमध्ये पुढे मी तुम्हाला सांगणार आहे पुढचे 24 तास धनयोग पैशाच्या बाबतीत किती महत्त्वाचे असणार आहेत. मंडळी, पुढचे 24 तास काही लोकांसाठी अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहेत. विशेष जे लोक खूप दिवसापासून आर्थिक अडचणीमधून जात आहेत, त्यांच्यासाठी आता परिस्थिती बदलण्याचे संकेत दिसत आहेत. गेल्या काही महिन्यात पैसा आला पण टिकला नाही, काम होतं पण थांबत नाही, मेहनत करूनही फळ मिळत नाही आणि काही लोकांना कर्जाचाही ताण सहन करावा लागेल. विश्व प्रत्येक संघर्षाचं फळ योग्य वेळी देत असतं
आजच्या अमावस्येची रात्र आर्थिक ऊर्जेसाठी खूप प्रभावशाली मानली जाते. असं मानलं जातं की या रात्री केलेले विचार आणि निर्णय पुढच्या काही महिन्यावर प्रभाव टाकू शकतात. अडकलेले पैसे परत मिळतील, अचानक नवीन कामाची संधी मिळेल, व्यवसायात फायदा होईल किंवा एखादी मोठी खुशखबर मिळू शकते. विशेष ज्यांनी हार मानली नाही त्यांच्यासाठी आता भाग्याचं दार हळूहळू उघडू लागलं आहे. पण मंडळी, या काळात एक गोष्ट खूप महत्त्वाची आहे. तुमच्या योजना प्रत्येकाला सांगू नका, कारण काही लोक तुमच्या प्रगतीवर जळत आहेत. कोणालाही पैसे उधार देऊ नका, नवीन व्यवहार घाईत करू नका आणि कोणावरही पूर्ण विश्वास ठेवू नका, कारण धनयोग सुरू होण्याआधी काही लोक तुमचं लक्ष विचलित करण्याचा प्रयत्न करू शकतात. जर तुम्हाला मागच्या काही दिवसात सतत निळा रंग दिसत असेल, पाण्याशी संबंधित संकेत मिळत असतील किंवा अचानक सकारात्मक ऊर्जा जाणवत असेल, तर हे शुभ संकेत मानले जातात. कारण पाणी हे धन प्रभाव, नवीन सुरुवात आणि अडकलेली ऊर्जा पुढे जाण्याचा प्रतीक मानलं जातं. काही लोकांना पुढच्या 24 तासात अचानक फोन कॉल, मेसेज किंवा एखादी अशी बातमी मिळू शकते जी त्यांच्या आयुष्यात टर्निंग पॉईंट ठरू शकतो. कारण आता हळूहळू तुमच्या बाजूने फिरू लागलं आहे विश्व. आणि व्हिडिओमध्ये पुढे मी तुम्हाला सांगणार आहे प्रेम आणि नातेसंबंधामध्ये कोणता मोठा बदल होऊ शकतो, जे अनेक लोकांचं आयुष्य बदलून टाकेल. मित्रांनो, पैसे आणि यश जितकं महत्त्वाचं असतं तितकं महत्त्वाचं असतं मनापासून साथ देणारं नातं. अनेक लोकांच्या आयुष्यात प्रेम आणि नातेसंबंधामध्ये खूप गोंधळ सुरू आहे. कधी गैरसमज, कधी अचानक दुरावा, तर कधी समोरची व्यक्ती बदलण्यासारखं वाटतं. यामुळे मन खूप दुखावलं गेलं आहे. काही लोक तर असे आहेत जे बाहेरून हसतात पण आतून पूर्णपणे तुटलेले आहेत. आजची अमावस्येची रात्र मनावर खूप प्रभाव टाकू शकते. जुन्या आठवणी अचानक समोर येऊ शकतात. एखादी व्यक्ती पुन्हा संपर्क करू शकते किंवा खूप दिवसापासून बंद असलेलं नातं पुन्हा सुरू होण्याचे संकेत मिळू शकतात. विशेष अचानक मेसेज येणे, सोशल मीडियावर जुनी व्यक्ती दिसणे किंवा सतत कोणीतरी आठवण येणे, हे काही मोठ्या भावनिक बदलण्याचे संकेत असू शकतात. पण मंडळी, एक गोष्ट कायम लक्षात ठेवा, प्रेमात घाईचे निर्णय घेऊ नका, कारण काही वेळा भावना खऱ्या असतात पण वेळ चुकीची असते. राग कमी ठेवा, शांत राहा आणि कोणालाही दुखवणारे शब्द बोलू नका, कारण अमावस्येच्या रात्री बोललेले शब्द मनावर खोल प्रभाव टाकतात असं मानलं जातं. ज्याच्या नात्याला सतत भांडण होत असेल त्यांना आज एक मनापासून शांतपणे संवाद करण्याचा प्रयत्न करा. कधी कधी एक छोटासा संवाद पूर्ण नातं वाचवू शकतो. आणि जे लोक अजूनही एकटे आहेत त्यांच्यासाठी विश्व काहीतरी नवीन तयार करत आहे. अचानक एखादी नवीन व्यक्ती आयुष्यात येऊ शकते जी तुमचं आयुष्य पूर्ण बदलून टाकेल. विश्व योग्य वेळी योग्य व्यक्ती पाठवत असतं, फक्त मन उघडं ठेवणं गरजेचं आहे. आणि या व्हिडिओमध्ये पुढे मी तुम्हाला सांगणार आहे आज रात्री कोणत्या मोठ्या चुका अजिबात करू नये, नाही तर नकारात्मक ऊर्जा तुमच्यावर प्रभाव टाकू शकते. तर मंडळी, आजची अमावस्येची रात्र जितकी शक्तिशाली आहे तितकं संवेदनशील मानली जाते. असं मानलं जातं की या रात्री माणसाची मानसिक ऊर्जा खूप लवकर प्रभावित होते. म्हणून काही चुका अशा आहेत ज्या आजच्या रात्री अजिबात करू नाही. आज रात्री कोणाशीही भांडण करू नका, कारण रागाच्या भरात बोललेले शब्द नात्यामध्ये मोठा दुरावा निर्माण करू शकतात. घरातील लोकांशी, जोडीदाराशी किंवा जवळच्या व्यक्तीशी शांत राहण्याचा प्रयत्न करा. दुसरी महत्त्वाची गोष्ट, आज रात्री नकारात्मक विचारामध्ये अडकू नका. माझं काहीच नाही होणार, माझं नशीब खराब, असे विचार सतत मनात ठेवू नका, कारण अमावस्येच्या रात्री मनातील ऊर्जा खूप प्रभावशाली मानली जाते. मंडळी, आजची रात्र तुमच्या विचारांना ऐकत असते. अनेक लोक म्हणतात सकारात्मक बोला, सकारात्मक विचार करा आणि देवावर विश्वास ठेवा. आज रात्री कोणालाही पैसे उधार देऊ नका आणि मोठे आर्थिक निर्णय घाईत घेऊ नका, कारण काही लोक तुमच्या भावनांचा फायदा घेण्याचा प्रयत्न करू शकतात. चौथी महत्त्वाची गोष्ट, रात्री उशीरपर्यंत नकारात्मक व्हिडिओ किंवा भांडणाचे कंटेंट पाहू नका, कारण त्याचा परिणाम थेट मनावर होऊ शकतो. शांत संगीत ऐका, देवाचं नाव घ्या किंवा वेळ शांत बसा. आजच्या रात्री काही लोकांना विचित्र स्वप्ने पडू शकतात. काळोखा, पाणी, मंदिर किंवा दिवा. तर घाबरू नका, हे काही वेगळे बदलण्याचे संकेत असू शकतात. आणखी एक महत्त्वाची गोष्ट, आज रात्री कोणालाही तुमच्या मनातील प्रत्येक गोष्ट सांगू नका, कारण प्रत्येकजण तुमच्या आनंदात आनंदी असेल असं नाही आणि काही लोक तुमची ऊर्जा कमी करण्याचा प्रयत्न करू शकतात. म्हणून शांत राहा, कमी बोला आणि स्वतःच्या मनावर नियंत्रण ठेवा, कारण आजची रात्र तुमच्या आयुष्यातील मोठ्या बदलण्याची सुरुवात ठरू शकते.
आणि या व्हिडिओमध्ये पुढे मी तुम्हाला सांगणार आहे आजची रात्र असा एक खास उपाय जो तुमच्या भाग्याची दिशा बदलू शकतो. आज अमावस्येची रात्र अत्यंत शक्तिशाली मानली जाते आणि अशा रात्री काही छोटे उपाय मन शांत करण्यासाठी, सकारात्मक विचार ठेवण्यासाठी आणि भक्तिभाव वाढवण्यासाठी अनेक लोक करतात. आज रात्री झोपण्यापूर्वी घरात एक छोटा दिवा लावा, काही क्षण शांत बसा आणि मनातील इच्छा सकारात्मक भावनेने बोला. यानंतर ओम नमः शिवाय किंवा आपल्या श्रद्धेनुसार कोणताही मंत्र एक वेळा म्हणा. जर शक्य असेल तर जवळ पाण्याचं भांडं ठेवा किंवा निळ्या रंगाची एखादी वस्तू जवळ ठेवा आणि अनेकांना शांत बसा आणि सकारात्मक वाटण्यासाठी मदत करतं. मंडळी, आजची रात्र स्वतःकडे पाहण्याची आहे. मनातला राग, भीती, नकारात्मक विचार हे थोडे वेगळे बाजूला ठेवण्याचा प्रयत्न करा. काही लोक या रात्री ध्यान करतात, प्रार्थना करतात किंवा शांतपणे देवाचं नाव घेतात, कारण त्यामुळे मन स्थिर राहायचं मदत होतं. आणखी एक महत्त्वाची गोष्ट, आज रात्री कोणालाही वाईट बोलू नका आणि शक्य तितकं शांत वातावरण ठेवा, कारण मन शांत असेल तर अनेक गोष्टी स्पष्ट दिसायला लागतात. जर आज रात्री तुम्हाला अचानक सकारात्मक ऊर्जा जाणवली, तर एखादं वेगळं स्वप्न पडलं तर किंवा मन हलकं वाटू लागलं तर त्याकडे फक्त शांतपणे लक्ष द्या. कधीकधी बदलायची सुरुवात खूप शांतपणे होत असते. आणि या व्हिडिओमध्ये पुढे आपण बोलणार आहोत पुढच्या काळात कोणते मोठे बदल आणि संधी तुमच्या आयुष्यात येऊ शकते. मंडळी, आजची अमावस्येची रात्र काही लोकांसाठी फक्त एक साधी रात्र असेल, पण काही लोकांसाठी आयुष्यात इथून पुढे मोठे बदल सुरू होऊ शकतात. गेल्या काही काळात तुम्ही जे काही सहन केलं, मानसिक ताण, आर्थिक अडचणी, नात्यामधला दुरावा, ह्या सगळ्यानंतर आता विश्व तुम्हाला नवीन सुरुवातीचे संकेत देत आहे. काही लोकांच्या आयुष्यात अचानक नवीन संधी येतील, अडकलेले काम पूर्ण होतील, आर्थिक परिस्थिती सुधारेल आणि आत्मविश्वास पुन्हा वाढू लागेल. मंडळी, कधीकधी आयुष्य बदलायला खूप मोठी घटना लागत नाही. फक्त एक योग्य वेळ, एक योग्य निर्णय आणि एक सकारात्मक विचार पुरेसा असतो. आजची रात्र अनेक लोकांसाठी नवीन अध्यायाची सुरुवात ठरू शकते. तुम्ही हार मानली नसेल, स्वतःवर विश्वास ठेवला असेल आणि मनातून चांगलं विचार करत असेल तर पुढचा काळ तुमच्यासाठी आशादायक ठरू शकतो. पण मंडळी, एक गोष्ट कायम लक्षात ठेवा, नकारात्मक लोकांपासून थोडं दूर राहा, कारण प्रत्येकजण तुमच्या प्रगतीवर आनंदी असेलच असं नाही. तुमची स्वप्न, तुमच्या योजना आणि तुमची ऊर्जा प्रत्येकाला सांगण्याची गरज असते. शांतपणे मेहनत करा आणि योग्य वेळेची वाट पहा, कारण काही वेळा विश्व माणसाला उशिरा देतं, पण जेव्हा देतं ना, तेव्हा आयुष्याची दिशा पूर्ण बदलून टाकतं. आजची अमावस्येची रात्र अनेकांसाठी एक गुप्त संकेत घेऊन आली आहे. पुढच्या 24 तास तुमच्या आयुष्यात काही मोठे बदल घडू शकतात. फक्त मन शांत ठेवा, सकारात्मक विचार करा आणि स्वतःवर विश्वास ठेवायला विसरू नका. विश्व प्रत्येकाला संकेत देत असतं, पण ते ओळखणारे लोकच पुढे जाऊन मोठं यश मिळवतात. जर तुम्हाला वाटत असेल की आजची रात्र खास आहे, तर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका. आणि आजची रात्र तुम्हाला कोणता संकेत जाणवायला लागेल कमेंटमध्ये सांगा. हा व्हिडिओ तुमच्या मित्रपरिवारासोबत शेअर करा, कारण कदाचित त्यांनाही हा संकेताची गरज असेल. अशाच राशी, भविष्य, गुप्त संकेत आणि भक्तिमय व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटू एका नवीन आणि रहस्यमय व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या आणि देवावर विश्वास ठेवा. श्री स्वामी समर्थ सर्वांना.